जय श्रीराम मित्रांनो. तर आजचा एक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपल्या घरची 5 मिनिटासाठी जरी लाईन जाते तर आपण काय करतो, सगळ्यात अगोदर घराच्या साईडची लाईन पाहतो. आणि त्याची जर लाईन जर बंद असेल तर पहिले खुशी होते, आणि दुसराच फोन करतो आपण, पहिलाच फोन करतो डायरेक्ट लाईनमॅन साहेबाले. तर तुम्ही पाहू शकता लाईनमॅन साहेबाचं काम चालू आहे. कधी इथं काम चालू लाईनी ते करावं लागते आणि कधी बंद लाईनी ते काम करावं लागते. ठीक आहे, आता लाईन बंद आहे, पण भरपूर वेळा काम तुमचं लवकर झालं पाहिजे आणि लाईन लवकर आली पाहिजे, म्हणून लाईनमॅन साहेब काय करते का चालू कर लाईनीतच काम चालू करते. तर थोडसा माणसांना धीर ठेवला पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लाईन बंद करते तर लाईन बंद करण्याच्या मागचं कारण एकच असते की कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आला. गावातली लाईन जेव्हा पण कधी जाते, कधी अर्ध्या तासासाठी, कधी एका तासासाठी, तर याचा अर्थ असा नाही राहत का कोणी आपल्या खुशीनं लाईन बंद करते. त्याच्या मागचं काही ना काही कारण राहते. तर थोडं तरी आहे ना होल्ड करायचं. आता आपल्या गावामध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट केली त्यांनी, की WhatsAppवर एक ग्रुप बनवला. तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहे की नाही तर मला आयडिया नाही, पण त्यांनी एक ग्रुप बनवला आहे आणि त्या ग्रुपमध्ये खूप जणाला ॲड केलं आहे. म्हणजे जर लाईनीचा काही प्रॉब्लेम जर असेल तर पटकन त्याच्यात एक नोटिफिकेशन मेसेज टाकून देते की या DPO या ठिकाणी लाईनीचं काम चालू आहे, त्यामुळं लाईन अर्धा तास 1 तास येणार नाही. तर थोडं समजून घेत जा. कोणतेच लाईनमॅन साहेब खुशीनं लाईन बंद नाही करत. त्याच्यामागं काही ना काही प्रॉब्लेम असते. आता मी आपल्या दुकानाजवळची लाईन नाही तर मी 8 वाजता आलो. त्याच्या अगोदर येऊन अर्ध्या तासाच्या किंवा 1 तासाच्या अगोदर येऊन हे याचा कार्यक्रम काहीतरी चालू आहे. आता थोडासा विचार करा तुम्ही, का आपण जेव्हा झोपून राहतो तर तेव्हा हे उठून आपल्या कामाला लागते. तर ते काही असे काही टाईमपास करायसाठी की मुद्दामून लाईन बंद नाही करत. त्यांनी एकदा कॉल जर रिसीव्ह नाही केला ना, तर आपण काय करतो अजून डबल कॉल, ट्रिपल कॉल. आणि एकच जण कॉल नाही करत, त्यांना कमीत कमी 50 लोकं, 100 लोकं कॉल करतात. तर कॉल करताना थोडा विचार करत जा. ठीक आहे, एखादी कॉल केला तर मी असं नाही म्हणत का काहून केला, पण कधी-कधी त्यांची वर तर लाईन चालू राहते. तिथं त्यांचा हात राहते, खिशात मोबाईल राहते आणि तुमचे वारंवार कॉल येते. तर त्याच्यामुळं थोडंसं त्यांना प्रॉब्लेम जाते. सगळेच लाईनमॅन लोकं असे नसते, की लाईन बंद असल्यावर घरी झोपून जाईन. भरपूर लाईनमॅन लोकं आपले प्रतीक भाऊसारखे, उमेश भाऊसारखे आणि जे कोणते लाईनमॅन आपल्या गावात येत जात राहते. तर खूप चांगले माणसं आहे. खूप कोऑपरेट करते आणि स्वतःच्या स्वतःसाठी वेळ कमी आणि आपल्या गावासाठी आणि गावच्या सर्व्हिससाठी वेळ जास्त देते. मी असं नाही म्हणत का फ्री ऑफ कॉस्ट काम करते. पेमेंट घेत आहे, पैसे घेत आहे. पण याचा अर्थ असा नाही राहत, की आपण त्यांना विकत घेतलं. जनरली कोणाची ड्युटी 8 तासाची किंवा 12 तासाची राहते. पण या लाईनमॅन साहेबाचा विचार जर केला, त्यांची ड्युटी 24 तासाची राहते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि रात्री पण कधी एखादी वेळा जर काही प्रॉब्लेम आला, तर तिथं जायची त्यांची तयारी राहते. आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर होऊन जाते कधी-कधी कमी जास्त काही. तर थोडासा विचार करा मित्रांनो. तेही शेवटी माणसं आहे. त्यांनाही कधी ना कधी काही प्रॉब्लेम राहते. तर कोऑपरेट करा. कधी-कधी कोणी कॉल डायरेक्ट उचलला जर नाही, 2-3 कॉल नाही की उचलले, तर मग डायरेक्ट गरम देऊन देते. किंवा काही लीडर लोकं पण असते, आजी-माजी, आमदार, खासदार, का ते पण चांगले गरम देऊन देते, की एवढा-एवढा कॉल करता रिसीव्ह नाही करत का? पण एकदा तुम्ही पाहू शकता, की ते काय करून राहिले. ते आपल्या कामामध्ये आहे. तुमचे कॉल रिसीव्ह करेन, की ते आपले काम करेन. आपणही माणूस आहोत, हेही माणूस आहे. आपणही जर समजा एखादी वेळा बाईक ड्राईव्ह करत जर आलो किंवा कार ड्राईव्ह करत चाललो, तर रिसिव्ह नाही करत. ते तर डायरेक्ट आपला जीव हातात घेऊन. आणि इथं असं नाही राहत ट्रायल रिअलवालं. इथं वन शॉटमध्ये काम राहते. एक गलती डायरेक्ट खुदा को प्यारा असं काम होऊन जाईल. म्हणून थोडासा विचार करत जा. होतेच आहे कमी जास्त. लाईन कधी जर नसली एखादी वेळा तर थोडं कोऑपरेट करत जा. एखादी कॉल असं वाटलंच तुम्हाला की लाईन नाही आली, तर एखादी कॉल करून पाहत जा. पण एकदम असे एकावर एक, एकावर एक, कारण की भाऊसोबत बोललो तर भाऊ सांगत राहते कधी-कधी, की "भाऊ एवढे कॉल येते, एवढे कॉल येते, की रिसीव्ह कसे करायचे आणि कोणाचे करायचे आणि कोणाचे नाही करायचे?" तर विचार येते. आता ठीक आहे, तिथं थोडी जागा आहे खंब्याच्या जवळ, तर भाऊ थोडंसं तिथं जाऊ शकते, पाहू शकते. पण कुठं-कुठं जागाच नाही राहत. डायरेक्ट त्या खांब्यावर तो झुला राहते. त्या झुल्यावर, ज्या खांब्यावर आपण 1 मिनिटं थांबू नाही शकत, तिथं ते अर्धा-अर्धा, 1-1 तास काम करते. तर थोडासा विचार करा त्या गोष्टीचा. आणि काही चुकलं जर असेल तर लहान भाऊ म्हणून माफ करा. आणि जर समजा जर ठीक असेल तर आपले भाऊ म्हणूनच भाऊला सपोर्ट करा. आणि कधी काही लाईनीत काही प्रॉब्लेम जर आला, तर बिनधास्त भाऊला कॉल करा. भाऊ रिसीव्ह करते कॉल. फक्त कामात जर असेल तर रिसीव्ह नाही करत. तर थोडं तेवढं समजून घ्या, का कॉल रिसीव्ह नाही करत आहे म्हणजे भाऊ कुठेतरी कामामध्ये आहे. ओके. धन्यवाद. भेटू आणखी काही नवीन गोष्टी घेऊन. धन्यवाद लाईनमॅन साहेब आणि बिलातल्या सगळ्या लाईनमॅन साहेबाचं मनापासून आभार.